जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, या सभागृहात 293च्या प्रस्तावावरती मी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये मी ठाण्यामधल्या एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा इथे काही कागदपत्र देऊन उल्लेख केला होता. त्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले होते की याच्यामध्ये घोटाळा स्पष्ट दिसतोय, याच्यामध्ये मला सावळा गोंधळ झालेला दिसतोय आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून न्याय केला जाईल. मला अध्यक्ष माहित नाही, कोएलिशन गव्हर्नमेंटच्या कंपल्शनमुळे की काय, पण खमक्या मुख्यमंत्र्यांकडनं न्याय देताना काही दिसत नाही. अध्यक्ष महोदय, 2.5 ते 3 हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे. रतनजी प्रेमजी ट्रस्ट नावाची एक मोठा ट्रस्ट आहे ठाण्यामध्ये. हजारो एकर जमिनी आहेत. या ट्रस्टचा गेल्या अनेक वर्षाचा कारभाराचा आलेख बघितला असता, तपशील बघितला असता, खोटीपणाची कागदपत्र तयार करायची, कुळाला केस घालायला लावायची, ट्रस्टनी जाऊन सांगायचा हा कुळ होता आणि जमिनी व्यवस्थित मोकळ्या करून द्यायच्या. अंडर द टेबल जे होतं त्याच्याबद्दल काय बोलायला नको, पण कुळाच्या म्हणजे ट्रस्टच्या जमिनीवर कुळ लागतं का, हा पहिला रेव्हेन्यूचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, इथे एक जमीन आहे. या जमिनीची आजची मार्केट व्हॅल्यू 1,500 कोटी रुपये आहे. अध्यक्ष महोदय, या जमिनीची किंमत 70 कोटी रुपये लावण्यात आली. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे डेप्युटी चॅरिटी कमिशनर, म्हणजे मुख्य चॅरिटी कमिशनर नाही, चॅरिटी कमिशनर, जॉईंट चॅरिटी कमिशनर कोणतरी आहेत, त्यांचं नाव काय मला माहित नाही, त्यांनी सगळ्या परवानगी देऊन टाकल्या. विक्रीची परवानगी दिली, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटही दिलं. ते कसं दिलं आश्चर्यच आहे. हे करत असताना अध्यक्ष महोदय, तहसीलदाराला माहिती होतं की ह्या जमिनीवरती हायकोर्टामध्ये मुकादम विरुद्ध रतनजी प्रेमजी ट्रस्ट ही केस चालू आहे. तहसीलदाराला हे माहित असताना त्यांनी ही जमीन टीएमसीच्या नावावर फिरवली. टीएमसी एक पाऊल पुढे गेलं. आपण अनेक वर्ष महानगरपालिकेत काम केलं. एखादी प्रॉपर्टीचा टीडीआर द्यायचा असेल तर ती प्रॉपर्टी टीएम म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ताब्यात असायला हवी का नको? काय नाही, तिथे आता नाही, पता नाही, बोर्ड नाही, बाउंड्री नाही, पण टीडीआरची तयारी करून टाकली. टीएमसी ऑफिशियल्सनी टायटल सर्टिफिकेट दिलं. जेव्हा या ट्रस्टच्या संबंधित एका माजी ट्रस्टीने हायकोर्टात ही केस नेली तेव्हा हिज लॉर्डशिप म्हणाले की याच्यात चक्क घोटाळा दिसतोय. मी हा पूर्ण जो चॅरिटी कमिशनरने घेतलेला निर्णय आहे तो कॅन्सल करतो आणि हे परत तुम्ही आमच्याकडे या. आणि चॅरिटी कमिशनरला आदेश दिले की तुम्ही हे सगळं व्यवस्थित करून घ्या. पण त्यांनी तिथे क्लिअर सांगितलं की ह्याच्यात फ्रॉड झाल्याचा स्पष्ट दिसतोय. आता अध्यक्ष महोदय, त्याच्यात एक केसरियाजी कॅपिटल नावाचा फॅक्टर इन्व्हॉल्ड आहे. आता केसरियाजी कॅपिटल कोण आहे? तर मुलुंडला एक नॉन बँकिंग फायनान्स एजन्सी एनबीएफसी आहे. चॅरिटी कमिशनरने सांगितलं की तुम्हाला 125 कोटी रुपयाचा काय गॅरंटी द्यावी लागेल. त्यांनी केसरियाजी कॅपिटल तयार केली. केसरियाजी कॅपिटलकडे बँकेमध्ये 150 रुपये नाही, 150 रुपये ऑन रेकॉर्ड ना, ऑडिटेड अकाउंट आहे त्यांचं ऑनलाईन.
त्यांनी दिली ना 125 कोटीची बँक गॅरंटी देऊन टाकली. म्हणजे ती MBFCनी द्यायची असते, जी काय द्यायची असते. कुठनं दिली, काय दिली, कोणी चौकशी करायला काय कोणाला वेळच नाही. कारण का खालपासनं वरपर्यंत प्रत्येक ऑफिसर ह्याच्यात गुंतलेला होता. प्रत्येक ऑफिसर, तहसीलदार ऑफिस गुंतलेलं होतं, TLR गुंतलेला होता, TMC ऑफिशियल्स गुंतलेले होते. आणि जेव्हा हायकोर्टाने बांबू घातला तेव्हा कुठे जागेवर आले. अध्यक्ष महोदय, दुर्दैवाची गोष्ट आहे की TMCच्या हातात जमीन नाही, TMC TDRची तयारी करते. अध्यक्ष महोदय, लँड वेकंट आहे, लँडवरती एक झोपडं नाही. आणि TDR कशावर क्लेम केलाय, तर म्हणे तिथे झोपड्या आहेत. झोपड्या दाखवल की नाही. माझ्या पुढे पूर्ण लँडचा गेल्या 1 वर्षाचा सर्वे आहे, दर आठवड्याचे व्हिडिओ आहेत. एक झोपडी नसताना त्यांना TDR देण्यासाठी TMC झोपड्या आहेत असं दाखवायला तयार होतं. आमची मुख्यमंत्र्यांकडनं माफक अपेक्षा आहे. तुम्ही आम्हाला सांगता की सुप्रीम कोर्टाने स्टेटस को दिलाय, पण सुप्रीम कोर्टाने शब्द काय वापरले, त्याने हायकोर्टाच्या ऑर्डरवर स्टेटस को नाही दिलाय. परिस्थिती जैसे थे ठेवा म्हणून इन्क्वायरीवरती रोख लावायला सांगितलेलं नाहीये. अध्यक्ष महोदय, बँकिन नावाचे जे याचे परचेसर आहेत त्यांनी केलेले जे व्यवहार आहेत ते तपासले तर ही बाब धक्कादायक आहे. ते ॲग्रीमेंट करतात कधी, त्या चॅरिटी कमिशनरनी ज्या अटी घातल्या त्या फुलफिल करण्यासाठी एक मोठा एजन्सी घेऊन येतात, त्याच्याशी ॲग्रीमेंट करतात, त्या ॲग्रीमेंटवरनं टेंडर भरतात आणि टेंडर मंजूर झाल्या जी मोठी पार्टी असते ती रेजिग्नेशन देऊन बाहेर पडते. अरे काय येडे समजता काय लोकांना. अशाच प्रकारचे 5 FIR या रतनजी प्रेमजी ट्रस्ट विरुद्ध ठाण्याच्या पोलिसांकडे आहेत. काय माहित नाही ठाण्याच्या पोलिसांचा आणि रतनजी प्रेमजी ट्रस्टचे कुठले प्रेमळ नात्याचे संबंध आहेत. आजपर्यंत या 5 FIR विरुद्ध FIR तर नोंदवले, पण 5 FIR मध्ये रतनजी प्रेमजी ट्रस्टचा जो कोणी आहे चालवणारा त्याला साधं चौकशीसाठी सुद्धा बोलवलं नाही. मग FIR नोंदवता कशाला. याचा अर्थ या संपूर्ण डिलिंगच्या मागे पॉलिटिकल हात आहे. हा पॉलिटिकल हात मला माहिती आहे. ज्या अर्थी मुख्यमंत्री याच्याकडे थोडंसं एक पाऊल मागे जातात त्या अर्थी पॉलिटिकल प्रेशरचा वापर झाला आहे. हा आरोप आहे माझा आणि मी हे पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. त्याचं कारण ज्या गतीने पोलीस इन्क्वायरी स्टार्ट झाली होती त्याच गतीने रिव्हर्स गिअर पडला. जे पोलीस आम्हाला सांगत होते काय दिवसाचा खेळ आहे, साला एकदम बेकार झालेलं आहे, जे काय झालंय ते संपूर्णच टाकतो, ते पोलीस आम्हाला सांगतात साहेब तुम्ही समजून घ्या ना, साहेब तुम्ही समजून घ्या ना. अरे काय समजायचं. 2,500 कोटीच्या जमिनीचा व्यवहार 100 कोटीमध्ये आटपून त्याचा मलिदा घशात घालण्याचं काम जर कणूक करत असेल आणि शासनाचं नुकसान होणार असेल तर शासकीय यंत्रणेने काय करायचं एकदा शासनाने ठरवावं. अध्यक्ष महोदय, हे बोगस बँक गॅरंटी हे सगळं इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या हातात आहे. स्टेटस कोचा अर्थ हा होत नाही की पोलीस इन्क्वायरी देखील धीम्या गतीने करावी. पण अध्यक्ष महोदय, या प्रकरणामध्ये ते होत आहे आणि हे गंभीर आहे. तहसीलदार उलट काम करतो, TILR उलट काम करतो, ठाणे महानगरपालिकेचे उलटे काम करतात. आणि मी इथे सांगतो, जर मी आयुक्तांना फोन करून सांगितलं नसतं की साहेब या फायलीवर सही करू नका, अडचणीत याल, संध्याकाळपर्यंत त्या फायलीवर हा व्यवहार जो सांभाळतोय जो पॉलिटिकल माणूस आहे त्याच्या आग्रहाखातर आमच्या आयुक्तांनी सही करून टाकली असती. मी चांगुलपणा म्हणून आयुक्तांना फोन करून सांगितलं की सर बी अवेअर, या फाईलवर जर तुम्ही सही कराल तर अडचणीत याल, आणि म्हणून त्या फाईलवर सही झाली नाही. पण ज्यांनी हे उद्योग केले, ज्यांनी फाईल इथपर्यंत आणली
त्यांच्याबाबत शासन काही भूमिका घेणार आहे की नाही? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा अतिशय गंभीर मुद्दा मी या ठिकाणी मागच्या अधिवेशनातही मांडला होता, या अधिवेशनातही मांडतोय. रतनजी प्रेमजी ट्रस्ट, या ट्रस्टची पूर्ण इन्क्वायरी ही चॅरिटी कमिशनरनी करावी अशी आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती. मी आजही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. करोडो रुपयांची जमीन आहे. चॅरिटी कमिशनरला पूर्ण चॅरिटी रिवाइंड करायला सांगा, पूर्ण कमिटी रिवाइंड करायला सांगा आणि याच्यावरती प्रशासक नेमा. राजकीय लोकांचे खिशे भरण्यासाठी हे ट्रस्ट नाही. या ट्रस्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा सहभाग आहे. करोडो रुपयांची लुटमार चालू आहे. हे अत्यंत जबाबदारीने पुराव्यानिशी सिद्ध करून देतोय. अध्यक्ष महोदय, ठाण्यामध्ये एक बोरिवली ते टिकुजिनीवाडी हा बोगदा होतोय. अध्यक्ष महोदय, आजकाल महाराष्ट्र आणि बोगद्याचं नातं खूप जवळचं झालंय. आम्हाला सगळीकडेच बोगदे लागतात, शॉर्टकट. पर्यावरण, राष्ट्रीय उद्यान वगैरे ते बाजूला ठेवले. आणि बोगदे करताना पण ते द्यायचे दोनच कंपन्यांना, मेगा आणि नवयुगा. यांनी कोणाशी लग्न केलंय महाराष्ट्रात मला काय कळत नाही. पण सत्ताधाऱ्यांचे लाडके मेगा आणि नवयुगा, ते कॉन्ट्रॅक्ट मेगा, जे कॉन्ट्रॅक्ट नवयुगा. म्हणजे एक तुला घे, एक मला घे, एक तुला घे, एक मला घे, एक तुला घे, एक मला घे. पुण्याचा रिंग रोड उच्चांक आहे, उच्चांक भ्रष्टाचाराचा. तसाच हा बोगदा. तुम्ही महानगरपालिकेत होतात. 2 महिन्यात एस्केलेशननी 2000 कोटी रुपये किंमत वाढली. या फ्रॉम जानेवारी टू मार्च 25 एस्केलेशनमुळे टिकुजिनीवाडी म्हणजे त्या बोरिवली टू टिकुजिनीवाडीचा जो बोगदा आहे 2000 एस्केलेट झाला. जाऊ दे, आता त्याच्याबद्दल काय बोलण्यात पॉईंट नाही. त्याचं समर्थन करण्यासाठी सत्ताधारी तयारच आहेत. पण अध्यक्ष महोदय, तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणी अशी आहे की तो जो बोगदा येतो तो पूर्ण रहिवाशांच्या मधनं आदनं काढून तो मेन रोडला घेऊन जात आहेत. आमची मागणी एवढीच आहे, म्हणजे तिथल्या रहिवाशांची मागणी एवढीच आहे की तो जो बोगद्याचा आउटलेट आहे, जो बाहेर जोडणारा मार्ग आहे, तो बोगदा थेट तुम्ही घोडबंदर रोडपर्यंत घेऊन जा आणि घोडबंदरला तो बाहेर काढा. म्हणजे तिथे शांतताप्रिय लोकांनी, आपण जंगल परिसरात राहायला जातो आहोत, आपण राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ राहायला जातोय, निसर्ग सौंदर्याच्या जवळ राहायला जातो आहोत म्हणून घरं घेतली होती. ते सगळं नष्ट झालेलं आहे. अरे कमीत कमी त्या गाड्यांकडे ते चिरडून मरणार नाहीत, त्यांच्या पोरं बाळा ऍक्सिडेंटमध्ये मरणार नाहीत, ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा मिळणार नाही, अशी तर व्यवस्था करू नका. आणि म्हणून तिथे आंदोलन झालं. माझी विनंती आहे, आमचे एकनाथ शिंदे साहेबच त्याचे मंत्री आहेत. आता त्याने अर्धवट मागणी मान्य केली की अर्ध्या रस्त्यावर आणूया. युनियाबॅक्स नावाची कंपनी आहे, युनियाबॅक्स. एका साईडला युनियाबॅक्स आहे, एका साईडला टीएमटीचा डेपो आहे. कोणाबद्दल प्रेम आहे तुम्हाला? युनियाबॅक्सच्या मालकाबद्दल? जर एवढ्या 2 मोठ्या जमिनी तुमच्याकडे आहेत तर त्याच्या बाजूनी तुम्ही रस्ता काढा ना, त्याच्यामधनं रस्ता काढा ना. पण त्या जमिनींच्या इथेच तो बोगदा उघडायचा, कशासाठी? युनियाबॅक्स कोणाच्या घशात घालायची आहे? करोडो रुपयाची युनियाबॅक्स कोण विकत घेणार आहे? आम्हाला माहिती आहे. पण हे करू नका. तिथल्या नागरिकांचे असे हाल करू नका, हे योग्य नाही. भ्रष्टाचाराने कोणाचं आयुष्य आणि कोणाची शांती उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून सत्ता दिलेली नाही, हे कृपया लक्षात घ्या. अध्यक्ष महोदय, केळकर साहेब खूप छान बोलले ठाणे महानगरपालिकेबद्दल. फक्त स्पष्ट बोलू शकले नाहीत की हे शासनामध्ये जोर उरलेला नाही. त्यांना म्हणायचं तेच होतं, पण ते बिचारे वारंवार अधिकाऱ्यांवर घसरत होते. अधिकारी सत्तेचे गुलाम असतात हो. चीफ सेक्रेटरी पासून आमच्या आयुक्तांपर्यंत काय हिंमत आहे काय सत्तेच्या विरुद्ध जाऊन कुठला निकाल घ्यायची? त्यामुळे उगाच त्यांच्यावर विचारांवरती अधिकाऱ्यांवर अधिकारी 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 काही करत नाही. मी इथे आरोप करतो, ठाण्यातले बीएसयूपीचे जेवढे प्रकल्प आहेत, ठाण्यामध्ये जेवढी म्हाडाची घरं अलॉट केली आहेत, हिंमत असेल शासनाने आज जाहीर करावं
की जेवढे जण तिथे राहतात त्यांची आम्ही पुराव्यासह तपासणी करून व्हाईट पेपर काढू. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार, करोडो रुपयाचा. 50% लोक जे तिथे राहायला गेले आहेत ते ओरिजिनल रहिवाशीच नाही, ते प्रोजेक्ट अफेक्टेडच नाही. नगरसेवकाचे नातेवाईक, नगरसेवकाची मोलकरीण, नगरसेवकाचा पानवाला, नगरसेवकाचा चहावाला, नगरसेवकाचा पिऊन, अधिकाऱ्यांच्या जे काय असेल ते मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. अरे काय लावलंय काय? तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे काय? मुंबऱ्यामध्ये, कौशामध्ये BSUPच्या बिल्डिंगी आहेत, म्हाडाच्या बिल्डिंगी आहेत. कोणाला घरं दिलेत जरा तपासून बघा. राबोडीच्या जवळ BSUPच्या बिल्डिंगी आहेत, म्हाडाच्या बिल्डिंगी आहेत. कोणाला घरं दिली आहेत तपासून बघा. आणि कोणामुळे झालं? अध्यक्षमुळे. जर आयुक्त तिच्याकडे कानाडोळा करणार असतील, डोळ्यावर पट्टी बांधणार असतील, तर गरिबांना घरं मिळणार कशी? हा शासनाचा पैसा आहे ना. ते प्रोटेक्शन करणं हे आयुक्तांचं काम नाही. मी आज मागणी करतो की BSUP आणि म्हाडामध्ये जेवढी घरं दिली आहेत त्या प्रत्येकाचं ऑडिट करा. कोण एकाला एक घर द्यायचं तर काही ठिकाणी 3-3 घरं लागून दिली आहेत. मग त्यांनी भिंती तोडून आर्किटेक्चरल सगळा बदल करून 3 बेडरूम, हॉल, किचन, रिव्हल रूम अशा मोठ्या मोठ्या BSUP मध्ये तयार केलाय. अरे तुमच्या काय बापाचं आहे का रे? अध्यक्ष महोदय, कुत्रं दळतंय, कधी काय आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी हालत आहे. अध्यक्ष महोदय, परत मी त्यांच्याकडेच येतो. केळकर साहेबांनी मिनी क्लस्टर बद्दल बोलले. हा माणूस प्रामाणिकपणाने गेले अनेक वर्ष भांडतोय, अनेक वर्ष ते सांगतायत. साहेब क्लस्टर कधी होणार आहे का? अरे काय येडे बनवता लोकांना तुम्ही. आमच्याकडे मनोरमा नगर नावाचा भाग आहे, 70-80 एकरवर आहे. काय आता नाही पता नाही. मुंबईतला एक नामवंत बिल्डर म्हणे त्याला मिळणार आहे. साहेबांनी याला जरा घालायला सुरुवात केली. महानगरपालिकेचा अधिकार नसताना महानगरपालिकेने नंबरिंग सुरू केली. मी स्वतः तिथे गेलो. लोकांनी रातोरात ते नंबर पुसायचं काम केलं. पोलीस जातात त्यांच्या घरी. नंबराला कोणी हात लावला? अरे माझ्या घराच्या भिंतीवर कोणी येऊन नंबर लिहिणार असेल, मी मालक आहे ना घराचा. आणि पहिली गोष्ट, माझ्या घराची डेव्हलपमेंट कशी करायची हे ठरवणारे तुम्ही कोण? हे काय लावलंय नवीन क्लस्टर 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 क्लस्टर? कधी होणार? 70 एकर, 160 एकर, 56 एकर. अरे काय स्वप्न बघायची तर कशी बघायची? काँग्रेसने प्रस्ताव आणला होता. जे मिनी क्लस्टर बोलतायत ना आमचे केळकर साहेब, हा मिनी क्लस्टर हा काँग्रेसचा प्रस्ताव होता. बिल्डरला नजरेसमोर आणलेला प्रस्ताव नव्हता, गरिबांना समोर ठेवून आणलेला प्रस्ताव होता की 10,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट बनवा मिनी आणि डेव्हलपमेंटला काढा. आता इथे 70 एकर, 160 एकर, 156 एकर आणि ऑलरेडी तय. हे मीटिंग कुठे होतात, कोणाबरोबर होतात, कन्सेंट कोण घेतं काय माहित नाही. पण एवढी मोठी मोठी स्वप्न दाखवायची आणि लोकही फसत नाही हो. अख्खा मनोरमा नगर क्लस्टरच्या विरोधात आहे. अध्यक्ष महोदय, 2 चालत्या शाळा तोडून टाकल्या या क्लस्टरच्या नादात. चालू असलेल्या शाळा, विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. वर्षभर लांबच्या शाळेमध्ये नाही तर प्रायव्हेट शाळेमध्ये विद्यार्थी जात आहेत. कुठलं गोरगरिबांचं सरकार हो? हे बिल्डर धार्जिनं सरकार आहे. आता माझ्या मतदारसंघात मनीषा नगर नावाचा प्रकल्प आहे. 40-40, 50-50 वर्ष जुन्या इमारती आहेत. त्यांनाही लावलाय गुळ. क्लस्टर मधनं डेव्हलपमेंट करणार बिल्डर आम्ही आणणार. मेन काय तर तुम्ही बिल्डर नका आणू, बिल्डर आम्ही आणणार. अरे तुम नहीं देखने का इसकी तरफ, हम देखेंगे. विटाव्यामध्ये कमीत कमी 25 एकरवर झोपडपट्टी आहे. आणा ना सारे करा ना तिथे 10-10, 5-5, 4-4 एकरचा एखादा प्लॉट आणि येऊ द्या ना एसआरए मधला एखादा चांगला बिल्डर. कशाला पाहिजे क्लस्टर? क्लस्टर तुम्हाला ह्याच्यासाठी हवा आहे कारण क्लस्टरचा एक अधिकारी महानगरपालिकेत बसतो आणि महानगरपालिकेत बसून महानगरपालिकेच्या
साहेब सगळ्यांना जेवढा विरोधी पक्षाला वेळ दिला तेवढाच मला मी घेणार नाही. चर्चा संपवायची आहे सगळ्यांना. नाही पण अध्यक्ष महोदय जेवढा विरोधी पक्ष सगळ्यांना जेवढा वेळ दिला तेवढा मला दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय क्लस्टरचा जो गुळ लावण्याचा प्रकार आहे ना हा गरिबांचा जीव घेणारा प्रकार आहे. अध्यक्ष महोदय क्लस्टरमुळे काय झालं ठाण्यात तर क्लस्टरमुळे जे एसआरएचे प्रस्ताव दाखल झालेत गरिबांचे त्याला सुद्धा कायद्याने नाही आदेशाने बंदी आहे की कुठलाही प्रस्ताव मंजूर करा नका. सगळे प्रस्ताव अडकून पडलेत. काय गरिबांसाठी एवढा छळ मांडलाय. गरिबांना घेऊ द्या ना त्यांची घरं, बांधू द्या ना त्यांची घरं. अध्यक्ष महोदय प्रॉब्लेम तर असे वाढलेत की बोलायला सोय नाही. अध्यक्ष महोदय पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अध्यक्ष महोदय ठाण्याला पाणी मिळत नाहीये. कळव्यातलं पाणी चोरलं गेलंय. घोडबंदरला पाणी नाहीये. मी वारंवार ही विनंती करतोय की मुख्यमंत्री ठाणे शहरातले होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत पण अतिशय मोठ्या डिपार्टमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. अध्यक्ष महोदय त्यांनी जर निर्णय घेतला तर तुम्ही 22,000 कोटी 40,000 कोटी 50,000 कोटीचे बोगदे आणू शकता तर ठाण्यासाठी फक्त 3,000 कोटीमध्ये एक धरण उभं राहणार आहे. तेवढं काम. अध्यक्ष महोदय एक वेळ अशी येईल की ठाण्याला पाणीच मिळणार नाही आणि किती दिवस ठाणेकरांनी वाडगं घेऊन हातात MIDCच्या दारात स्टेमच्या दारात इरिगेशनच्या दारात भिका मागत फिरायचं. स्वतःचं हक्काचं पाण्याचं स्तोत्र महानगरपालिकेकडे का नाही. अत्यंत आर्थिक परिस्थिती मजबूत असताना तुम्ही धरणं नाकारलीत. तुम्हाला धरण दिलं होतं 2002 साली. तुम्हाला सांगितलेलं हे धरण बांधा पण तुम्ही ते बांधलं नाहीत. उद्देश काय होता मला इथे सांगायचं नाही पण अध्यक्ष महोदय 2002 साली नाकारलेलं धरण हे ठाण्याला अतृप्त करून गेलं. आज ठाण्याला तहान भागवायला पाणी नाही. अध्यक्ष महोदय नळाला पाणी नाही. नळाला पाणी नाही आणि पार्श्वभाग धुता येत नाही. अध्यक्ष महोदय टॉयलेटची अवस्था झोपडपट्ट्यांमध्ये इतकी वाईट आहे की भांडी आहेत तर भरलेलं आहे. पाय ठेवायला जागा नाही. तुम्हाला सगळे म्हणजे रस्ते कॉन्क्रीटकरण करायला अरे बापरे मी ती यादी देतोय आता थोड्या वेळात. खटाखट रस्ते बांधले जात आहेत. काय स्मार्ट सिटी रोड्स मी आता वाचून दाखवीन. गरीबाला बसायला म्हणजे त्याचा पार्श्वभाग धुवायला बसता येत नाही. तो बसला की त्याच्या पार्श्वभागालाच खालची घाण लागते. म्हणजे त्याची घाण जाण्याच्या आत खालनं घाण लागलेली असते. ते टॉयलेट तर सुधारवा गरीबाचे. बाकी काही करू नका. ठाणे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे वॉटर गटर मीटर. त्या जबाबदाऱ्या सोडून सगळं करतात. अध्यक्ष महोदय हे घ्या रस्ते मॉडेल रोड कोर्ट नाका ते सेंट्रल मैदान 8 कोटी. कोलछेद रोड ते वायुसेना स्टेशन 10 कोटी. SM जोशी ते लेफ्टनंट आत्माराम चौक 14 कोटी. कोपरी मीठ बंदर अष्टविनायक चौक 11 कोटी. एकही रस्ता पूर्ण न करता बिलं अद्याप झाली आहेत. अध्यक्ष महोदय ही सगळी यादी मी आपल्याकडे पाठवतोय. अध्यक्ष महोदय ही पाठवा आणि ह्याच्यावरती काहीतरी महानगरपालिकेकडनं रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. काहीतरी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला सांगा. हे त्यांच्या घरचे पैसे नाहीत अध्यक्ष महोदय. ठाणेकरांचे पैसे आहेत आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी स्मार्ट सिटीसाठी पाठवलेले पैसे आहेत. बेजबाबदारीची भूमिका तुम्हाला घेता येणार नाही. तुम्हाला जबाबदारीने उत्तर द्यावं लागेल की या पैशाचं नेमकं झालं काय. अध्यक्ष महोदय गडकरी रंगायतन आपण नाव ऐकून आपल्याला माहितीच असेल. अध्यक्ष महोदय 1978 साली गडकरी रंगायतन पूर्ण झालं. आज 45 वर्ष झाली. एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट नाही. एकदाही नाही. आणि दरवर्षी कमीत कमी हळूच 1 कोटी 2 कोटी 3 कोटी. कधी सांगायचं वरचं गळतंय कधी सांगायचं खालनं पाणी येतंय इथनं सीपेज आहे. असं करता करता कोणीच बघत नाही म्हटल्यावर आता डायरेक्ट 25 कोटीचं टेंडर काढलंय. पूर्वी 1000 माणसं बसायची.
स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे तेवढं वजन पेलेल की नाही ही भीती वाटल्यामुळे आता संख्या पण कमी केली. अध्यक्ष महोदय, काहीतरी थोडी तरी जनाची नाही मनाची लाज. एकीकडे गरिबांच्या बिल्डिंगीला 30 वर्ष झाली, 35 वर्ष झाली की C1, A1, 2-1, B1, T1, आणि गडकरी रंग आहे त्यांना केवळ पैसे खायला मिळतात म्हणून तुम्ही त्यांना कॅटेगरीज देणार नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटच करणार नाही. 25-25 कोटी रुपयाचं टेंडर काढणार कशासाठी? घरं भरण्यासाठी. अध्यक्ष महोदय, हे आजचं लेटेस्ट टेंडर हे जवळजवळ 25 कोटी म्हणजे 25.5 कोटीचं आहे, आणि त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मी अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे वळतोय. माझा शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय. मुंबईमध्ये म्हाडाच्या मोठ्या मोठ्या वसाहती आहेत. मी जेव्हा गृहनिर्माण मंत्री होतो तेव्हा SPP नगरचे रहिवासी माझ्याकडे आले होते आणि त्यांचा पूर्ण पुनर्विकासाचा प्रस्तावाला जवळजवळ मान्यता देऊन सगळी तयारी करून ठेवली होती. पण नंतर मंत्रिमंडळ गेलं, त्यांचं विचारांचं स्वप्न तसंच राहिलं. अध्यक्ष महोदय, हे आपल्याला हे सगळं माहिती आहे की आपल्याकडे 79A नावाचा एक अधिकार होता. आता मी 50 वर्ष त्या बिल्डिंगमध्ये राहतो. माझा विकासक कोण असावा हे माझा अधिकार नाही. जनरल बॉडीने ठरवलं की X हा आमचा विकासक, तर ठीक आहे ना बाबा, तुझी मान्यता आहे ना त्याला, तुम्हाला सगळ्यांना पटतंय ना हा विकासक, तर कर ना, तो विकासक घे. ही भूमिका आपल्या सगळ्यांची पाहिजे. नाही, आता तसं नाही. आता आम्ही ठरवणार तुझा विकासक कोण आहे, कारण आमच्या मित्रांना ते हवं आहे. आम्ही काम तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही फक्त मतं देण्यासाठी आहात. तुमची एकदा मतं आली की मग आम्ही ठरवणार तुमचं भविष्य. अध्यक्ष महोदय, लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे. 79A हा राज्य सरकारने केलेल्या कायद्यातनं निर्माण झालेला अधिकार होता, तो अधिकारच काढून घेतलाय. आणि हा इथेच नाही तर अशा 20-22 वसाहती आहेत ज्याचा लूट करण्यासाठी म्हणून CNDA आणलं जात आहे. 79A हा कायदा आहे ना, तरतूद आहे. अधिनियमाखाली तरतूद आहे. आतापर्यंत जेवढे गृहनिर्माण प्रकल्प सँक्शन झाले आणि पुढे गेले भातखळकर साहेब, त्यांनी सगळ्यांनी 79A फॉलो केलं आणि मुंबईत ते फॉलो केलं जातं. आमचं म्हणणं आहे, तुमच्या घराचा आर्किटेक्ट कोण असावा हे तुम्हीच ठरवणार ना. मग ह्यांनी काय पाप केलंय? ह्यांनी काढून टाकलं ना. 79A ची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचा विकासक म्हाडा ठरवणार. GTB नगरमध्ये डायरेक्ट घेऊन टाकलं विकासकाला. हा विकासक आणि हे GTB नगर करा डेव्हलप. त्याच्यावर कमिटी नेमली होती राज्य सरकारने आणि त्या कमिटीने हे सजेशन केलं की म्हाडाने द्यावं. आणि मला एक सांगा, C&D कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ही कल्पना कोण गृहनिर्माण मंत्री असताना म्हाडामध्ये आली? त्या गृहनिर्माण मंत्र्यांचं नाव सांगा. मोतीलाल नगरचं टेंडर कोणी काढलं या स्कीमच्या खाली? सगळ्यांना माहिती आहे. उद्या आपलं इतकं सदनाला चुकीचं कृपया सांगू नका. आपण फार सिनियर सदस्य आहात, आपल्याकडे अपेक्षा नाही. मी सांगतो ना, CNDAचं टेंडर काढलं पण कोणाला द्यावं असे निर्देश नाही दिले. निर्देश दिले ना. निर्देश दिलेत. हे त्यांचं कंप्लेंटचं पत्र आहे माझ्याकडे. अध्यक्ष महोदय, आमचा प्रश्न एवढाच आहे की SVP नगरमध्ये जे आहे त्यांना जो बिल्डर हवाय तो द्या ना. गुरु तेज बहादूर नगरमध्ये त्यांना जो बिल्डर हवाय तो द्या ना.
तो वरळीचा आदर्श आहे, त्यांना जो बिल्डर हवाय तो द्या ना. तुम्हाला शेवटच्या ह्याच्यात आहोत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे जो आदिवासींशी संबंध आहे. अध्यक्ष महोदय, मी गेले अनेक वर्ष सांगतो की येऊरमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मी साधे एक उदाहरण देतो. एक 68/09 नावाची जनहित याचिका होती. 5/3/2015 हायकोर्टाने निकाल दिला की ही जागा आदिवासींच्या ताब्यात द्या. तहसीलदारांनी जाऊन ती आदिवासीच्या ताब्यात दिली. 19/4/2025 निर्मल जैन नावाचा एक माणूस गावगुंडांना घेऊन तिथे घुसला आणि सगळ्या आदिवासींना मारून बाहेर काढलं. हे आदिवासी गेले 2 महिने पोलीस स्टेशनला जात आहेत की आमची तक्रार घ्या. कोणीही तक्रार घ्यायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, शेवटी शेड्यूल ट्राईब कमिशननी दिल्लीहून पत्र पाठवलंय की वाय ऍक्शन हॅज नॉट बीन टेकन. अध्यक्ष महोदय, काय चालू आहे? अध्यक्ष महोदय, तिथे 7/12 वरती राखीव वन लिहिलंय. त्या राखीव वनांवरती प्रायव्हेट लोकांनी कब्जा केलाय. आतमध्ये बंगल्याची कामं चालू आहेत. म्हणजे हे जंगल राज्य आहे की काय? असे 70 एकरचे 7/12 मी आता देतो इथे. 70 एकरचे 7/12 ज्याच्यावरती म्हणजे मला माहित नाही की राखीव वन असताना विदाउट द परमिशन, म्हणजे कोणाची मान्यता नसताना, काही नसताना बोजा चढवला जातो. राखीव वनावरती बोजा चढवणार, ज्याचा बोजाला नाव आहे तो कोणाला तरी जमीन विकतो, त्याला बाउंड्री मारली जाते, तो माणूस येतो बंगल्याच्या बांधकामाला सुरुवात करतो. अध्यक्ष महोदय, संपूर्ण येऊर उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासींच्या जमिनी कोणी घेतं, कोणालाही विकतं, आदिवासींना मारून हकलून देतं. अध्यक्ष महोदय, मग सगळे आता आदिवासी 7/12 आहे, त्याला TLRनी मार्किंग करून जमीन हातात दिली. काही दिवसांनी हाच TLR फॉरेस्टचा सर्वे करतो आणि जमीन फॉरेस्ट आहे म्हणून जाहीर करून टाकतो. अरे काय अध्यक्ष महोदय, काय चालू आहे काय? अध्यक्ष महोदय, हे सगळं हे घ्या. अध्यक्ष महोदय, हे जे रिझर्व्ड फॉरेस्ट आहे, या रिझर्व्ड फॉरेस्टच्या बाबतीत सरकारने निर्णय घेऊन काय ते एकदा आम्हाला सांगा. अध्यक्ष महोदय, येऊरमध्ये जे बंगले बांधले जात आहेत, 1000 स्क्वेअर फीटच्या बंगल्याला मान्यता आहे. अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर आरोप करतोय मी. 1000 स्क्वेअर फीटच्या बंगल्याला मान्यता मिळते. एक महाशय आहेत, त्यांनी 22,000 स्क्वेअर फीटचा बंगला बांधलाय. 22,000 स्क्वेअर फीटचा. अरे जंगल राज्य पण ह्याच्यापेक्षा चांगलं असेल हो. तुम्हाला मॅक्झिमम परमिशन आहे 1150 प्लेंथ. 22,000 स्क्वेअर फीटचा बंगला. तक्रार करून करून लोक दमले, कोणी कारवाई करायला तयार नाही. बंगल्यांचाच एकीकडे तुम्ही सांगता अनधिकृत बांधकाम शहरात असतील तर हे करू ते करू, पाडू, टाक टाक टाक. अरे श्रीमंतांचे बंगले बांधले जातात, त्याच्याकडे का दुर्लक्ष करतायत आयुक्त महोदय? आयुक्तांना वेळ नसेल तर द्या एक माणूस आमच्याबरोबर, मी सगळे बंगले दाखवतो येऊर मधले. हा याचा बंगला, हा याचा बंगला, हा याचा बंगला, हा बनतोय, हे तो बनतोय. अरे पण काहीतरी करा, जरा गरिबांना पण वाटू द्या की राज्य व्यवस्था गरिबांच्या बाजूने आहे, ही श्रीमंतांसमोर लुळी पडलेली नाहीये. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराने पोखरलेलं व्यवस्था झाली आहे महाराष्ट्रात. गरिबाला न्याय मिळेल असं वाटत नाही. इथला आदिवासी, इथला दलित, इथला शोषित पिडला जातोय. इथे लुटालूट चालू आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या मी केलेल्या या सगळ्या जे प्रश्न उपस्थित केलेत त्याच्याबाबत या सरकारने गांभीर्याने या ठिकाणी करावा. मी परत एकदा सांगतोय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला विधानसभेतला शब्द आहे, विधानसभेत त्यांनी केलेलं विधान आहे की रतनजी प्रेमजी ट्रस्ट मध्ये झालेला घोटाळा हा गंभीर आहे आणि त्याबाबत सरकार लवकरच योग्य निर्णय घेईल. त्यांनी पोलीस हस्तक्षेपाला देखील आदेश दिले होते. तुम्हाला जरी कोर्टात स्टेटस को असला आणि तुम्ही तो न सांगत असाल तरी तुमचे पोलीस ज्याला घाबरवायचं आहे त्यांना फोन करून घाबरवतातच आहे. रतनजी प्रेमजी ट्रस्टच्या बाजूने आपल्याला कागदपत्र तयार करायची आहेत.
असा प्रयत्न पोलिसांचा चालू आहे. जर 2,500 कोटींचा घोटाळा तुम्ही अशा पद्धतीने दाबत असाल तर तुम्ही सरकारचं नुकसान करत आहात. मुख्यमंत्र्यांकडनं या आमच्या अपेक्षा नाहीत. मुख्यमंत्र्यांची स्वतःची एक आपली आगळी वेगळी इमेज आहे, ती त्यांनी टिकून ठेवावी. राजकीय दबावाखाली न येता असल्या या चोर लबाडांना पाठीशी घालू नये एवढीच विनंती करतो. थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.